संसदेतले अध्यक्ष व्हावे असा अभिप्राय असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची निवड केली. मला कोणाचाही फोन नव्हता. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये काही सूचना केली नव्हती. आम्ही साधक बाधक सर्वही चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. असं कुठलाही मनामध्ये किंतु परंतु कोणाच्याच नव्हतं. सर्व आमदार साक्षी याला आहे, सर्व संचालक आहेत, असं मला कोणी सूचित केलं नव्हतं. आणि हे सुद्धा कुठे होते, रात्री झाले ना, पहाटे आल्या, फॉरेनला होते, त्यामुळे विषयच नव्हता काय. आणि एकमताने झालेली निवड आहे, असा कुठलाही वेगळा विषय नव्हता. मुख्यमंत्र्यांना मी कळवलं की साहेब, आपला आमदार आज बँकेचा अध्यक्ष झालेला आहे आणि उपाध्यक्ष मिलनताई झालेले आहे. त्यांनी अभिनंदन दोघांचंही केलं आहे आणि मुद्दाम यांचं बोलणं करून दिलं मुख्यमंत्री. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही खासदार जे आहेत ते पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. हे चांगले संकेत आहेत ना, भविष्यातले चांगले संकेत आहेत. अजित पवार गटाचे जे खासदार आहेत ते भेटत आहेत, हे चांगले संकेत आहेत. डिलिमिटेशनच्या निमित्ताने सगळी खासदार गोळा केली जात आहेत अशा आरोप सातत्यानं काँग्रेसकडून. नाही, असं आहे की संख्याबळ तर लागणारच आहे ना. डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे ते पारित करण्याकरता 2/3 मेजॉरिटी लागते. 2/3 मेजॉरिटीसाठी संख्याबळ आमच्याकडे नव्हतं, मागे मान्यच करावं लागेल. यावेळेस ते संख्याबळ बऱ्यापैकी जुळेल असं दिसतंय चित्र. कदाचित या नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये तो विषय येणारच आहे. सरकारची भूमिकाच आहे की राज्यातल्या सगळ्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे. जनगणना चालू आहे, SIRची प्रक्रिया सुरू आहे आणि डिलिमिटेशननंतर मतदारसंघ जागा वाढणार आहेत आणि सगळ्याच राज्यांना फायदा त्याचा होणार. दक्षिणातल्या लोकांनाही जे काही राज्यांना भीती आहे ती पण मागच्या वेळेस गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की दक्षिणची जागासुद्धा कमी आम्ही करत नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की राज्यामधल्या लोकसभेच्या जागा ह्या वाढतीलच. शरद पवारांचा पक्ष इकडे येईल का, म्हणजे महायुतीमध्ये येईल असं संकेत आहे? आलं तर स्वागत आहे. त्यांनी व्यापक जनहिताचा विचार करावा आणि यावं असं वाटतंय मला. आलं तर चांगलं आहे. भाजपच्या वतीनं खासदारांना काही सूचना आल्यात का सोशल मीडियावर ॲक्टिव्हेट राहा वगैरे? कारण ते नाही, असं आहे की हल्ली सोशल मीडिया हे संवादाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे आणि त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. पक्षाची भूमिका आहे. खुद्द पंतप्रधानसुद्धा सोशल मीडिया जास्तीत जास्त वापर करतात. त्यामुळे खासदारांनी सुद्धा सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून जनमानसापर्यंत पोचलं पाहिजे. कामाची माहिती दिली पाहिजे, पक्षाची माहिती दिली पाहिजे, कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही सर्वच करत आहोत. तरंगे पाटील सरकारच्या विरोधामध्ये मला वाटतं की थोडासा संवाद अधिक वाढवायची गरज आहे असं मला वाटतं दोन्हीकडून. कारण की जो विषय आहे याचा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा, त्या संदर्भामध्ये त्यांचं वक्तव्य आहे. पण मी कालच 2-3 ठिकाणी बोललो, ते अर्धवटच दाखवलं गेलं. मला सांगायचं एवढंच आहे की कास्ट व्हॅलिडिटी ही SC, ST, OBC ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो आहे त्यांना व्हॅलिडिटी ही कंपल्सरी. आता विधानसभेला तुमच्या नगरपालिका महापालिकेला सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. अशा कित्येक केस झाल्या की व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे एखादं STमधलं रद्द झालं, एखादं SCमधलं रद्द झालं, असे केसेस आहेत ना. MIMचे काही नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी एक लीगल प्रोसेस आहे. तर त्या लीगल प्रोसेसमध्ये हस्तक्षेप सरकारचाही नसतो. नियमाप्रमाणे व्हॅलिड आहे की नाही हे कागदपत्रांवरच स्पष्ट होतं. तर व्हॅलिडिटीचा मुद्दा हा काही एका समाजाला लागू करून त्याला आपण रद्द करतो असं मानायचं कारण सर्वांनाच लागू आहे तो. सरनाईक परिवहन मंत्री आहेत, ते म्हणजे आमच्या जागा वाढल्या तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. हा जर तरचा विषय आहे. मतदान लोकांना करू द्या ना अगोदर, मग पुढे बघू काय होतं काय नाही. निवडणूक झाली आहे, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया असं? नाही, आम्ही जो शेतकरी विकास पॅनल हा गठीत केला होता हा पक्षविरहित होता. त्याच्यामुळे कुठला राजकीय पक्षाचा विषय नव्हता. परंतु जी आपण संख्याबळ जर पाहिलं तर सर्वात जास्त जे संचालक निवडून आले ते भाजपचे होते. म्हणजे 15 संचालक भाजपचे आहेत, 4 संचालक हे राष्ट्रवादीचे आहेत, 3 काँग्रेसचे आहेत आणि 1 शिवसेनेचा. असं म्हणून ते 23 पैकी 22 लोक ही शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ही निवड जवळपास एकतर्फीच झालेली आहेत. 11 लोक बिनविरोध आले आणि 12 लोकांच्या निवडणुका झाल्या. पण त्याच्यामध्ये 23 पैकी 22 लोक आम्ही निवडून आणलेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष हा भाजपचाच होणं क्रमप्राप्त होतं.
आणि त्यामुळे आमदार तुषार राठोडसारखे एक ज्येष्ठ 3 टर्म असलेले आमदार यांना ही संधी मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की ते त्यांच्या अनुभवाचा फायदा, जे पार्श्वभूमी आणि आमदार या नात्याने केलेलं त्यांचं भरीव काम या सहकार क्षेत्रात निश्चित उपयुक्त ठरेल असं माझा पूर्ण भरोसा आहे. आणि राष्ट्रवादीच्या मिनलताई खतगावकर यासुद्धा एक महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आत्तापर्यंत बँकेच्या इतिहासामध्ये कधीही महिला उपाध्यक्ष कधी झाल्या नव्हत्या. ही पहिली संधी त्या निमित्ताने मिळालेली आहे. त्यामुळे महिला आरक्षण खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रातसुद्धा आम्ही त्या पद्धतीनेच विचार करून का महिला उपाध्यक्ष व्हावी असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने ह्याला सर्व संचालकांनी म्हणजे कुठलाच विरोध कोणाचा राहिला नाही आणि एकतर्फी निवड झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.